in the city too. Listen carefully, look into your book and say with me. लक्ष देऊन ऐका, पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणा. There's a grocery shop near my house. There we buy grains, oil, salt, sugar, biscuits, and many other things. Can you name them? I am in standard 3. I go to school by bus. We learn Marathi, English, mathematics, and study our environment in school. Our English textbook is called My English Book 3. तर ह्याच्यामध्ये शब्द पाहूयात. ग्रोसरी शॉप म्हणजे किराणा मालाचे दुकान, नियर म्हणजे जवळ, हाऊस म्हणजे घर, बाय म्हणजे विकत घेणे, ग्रेन्स म्हणजे अन्नधान्य, ऑइल म्हणजे तेल, सॉल्ट म्हणजे मीठ, शुगर म्हणजे साखर, बिस्किट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मेनी अदर थिंग्स म्हणजे इतर अनेक गोष्टी. कॅन यू नेम देम? त्यांची नावे सांगू शकता का, असं त्याचा अर्थ होतो. स्टँडर्ड म्हणजे इयत्ता, या ठिकाणी इंग्लिश म्हणजे इंग्रजी, मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, स्टडी म्हणजे शिकणे, आवर म्हणजे आपले किंवा आमचे, इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, टेक्स्ट बुक म्हणजे पुस्तक. तर आता आपण रिया काय सांगत आहे ते पाहूया. There's a grocery shop near my house. माझ्या घराजवळ किराणा मालाचे दुकान आहे. There we buy grains, oil, salt, sugar, biscuits and many other things. तर ती काय म्हणत आहे, आम्ही त्या दुकानातून अन्नधान्य, तेल, मीठ, साखर, बिस्किट आणि इतर अनेक गोष्टी विकत घेतो. कॅन यू नेम देम? तुम्ही त्यांची नावे सांगू शकता का, असं ती विचारते. आय एम इन स्टँडर्ड 3. आय गो टू स्कूल माय बस. मी इयत्ता 3रीत आहे आणि मी शाळेला कसं जाते, बसने. वी लर्न मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड स्टडी आवर एन्व्हायरमेंट इन स्कूल. आम्ही शाळेमध्ये कोणकोणते विषय शिकतो? मराठी, इंग्रजी, गणित, आपले पर्यावरण, हे विषय आम्ही शाळेमध्ये शिकतो. आवर इंग्लिश टेक्स्ट बुक इज कॉल्ड माय इंग्लिश बुक 3. आपले इंग्रजीचे जे पुस्तक आहे त्याला काय म्हणतात, माय इंग्लिश बुक 3. माझे इयत्ता 3रीचे इंग्रजीचे पुस्तक. समजलं? चूज एनी पॅरेग्राफ फ्रॉम पेजेस 34-37 प्रेझेंट इन द क्लासरूम. पान 34 ते 35 वरील कोणता एक परिच्छेद निवडा, तो वर्गात तोंडी सादर करा. 36 वरचा परिच्छेद, 34चा हे आपण नंतर पाहूया. तर या ठिकाणी शब्द आहेत पहा. ह्याला काय म्हणतात रे? तुम्ही डीमार्ट वगैरे पाहिलात का? तर या ठिकाणी सर्व वस्तू आपल्याला विकत घेता येतात. जसे विलेजमध्ये किराणा मालाची दुकान असते, तसंच त्या दुकानापेक्षा हे दुकान थोडं मोठं असते. समजलं? तर या ठिकाणी वेगवेगळे वस्तू आहेत.
ऑइल, इथं आटा दिसत आहे, बिस्किट्स, हां वेगवेगळे मसाले वगैरे आहेत, ऑइल, फ्रीजमध्ये ज्यूस वगैरे दिलेले आहेत, मिल्क वगैरे आहे. तर यांनी रियानी काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. तर ही रियाचं काय आहे, स्कूल आहे रियाचं. स्कूल बसनं ती शाळेमध्ये जाते. समजलं? थँक्यू.